नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी। प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील इतके पैसे। सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय। मित्रांनो, काय आहे हा महत्त्वाचा निर्णय नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण एकदा पुन्हा 18 महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थांबवलेल्या रकमेसंबंधी चर्चा सुरू झाली आहे। अफवा दिल्या जात आहेत की सरकार 9 वर्षाच्या आगमनानंतर देशभरातील करोडो कर्मचाऱ्यांना एक मोठा गिफ्ट देण्याची तयारी करत आहे। मागील संसद सत्रात केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की कोविड-19 महामारीमुळे थांबवलेले 18 महिन्याचे महागाई भत्ता आणि महागाई राहत वसूल करण्याची शक्यता नाही। तरीही सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही। मात्र कर्मचारी संघटनाचे अधिकारी मानतात की यावर्षी सरकार 18 महिन्याच्या महागाई भत्त्याबाबत निर्णय घेऊ शकते। त्याचबरोबर दिवाळीच्या सुमारास सरकारने केंद्र सरकारच्या 50 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि सुमारे 68 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता। सध्याच्या स्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता दिला जात आहे। त्यासोबतच काही राज्यामध्येही महागाई भत्त्याची वाढ करण्यात आली आहे। मात्र 18 महिन्याच्या महागाई भत्त्याच्या थांबवलेल्या रकमेबाबत सरकारने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार 9 वर्षाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेला महागाई भत्ता जमा करण्याची तयारी करत आहे। तथापि यामुळे सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो। कोविडमुळे थांबवले होते महागाई भत्ते। मित्रांनो, कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे सरकारने 2020च्या जानेवारी, जुलै आणि 2021च्या जानेवारी महिन्यातील महागाई भत्त्याच्या 3 हप्त्यांना स्थगित केले होते। त्यावेळी केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत होते। केंद्रीय वित्त मंत्री यांनी 2020 मध्ये स्पष्टपणे सांगितले होते की सध्या थांबवलेला महागाई भत्ता देण्याबाबत कोणतीही सूचना नाही। 18 महिन्याच्या महागाई भत्त्याचे पैसे कधी मिळतील? मित्रांनो, तथापि आता एक नवीन माहिती समोर येत आहे की सरकारने महागाई भत्त्याच्या 18 महिन्याच्या थांबवलेल्या रकमेसंबंधी निर्णय घेतला आहे। मित्रांनो, सरकार डिसेंबरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात थांबवलेली महागाई भत्ता जमा करू शकते। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, पण यामुळे सरकारी खजिन्यावर प्रचंड दबाव येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, कशी वाटली ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।